राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्र सभा मुंबईमध्ये होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसतील। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान ही माहिती दिली। राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार असंही अमित ठाकरे पुढे म्हणाले। मुंबईमध्ये नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा पाहायला मिळू शकते। या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, मात्र अमित ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पा मारताना ही माहिती दिली। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, जर आपण बघितलं तर अमित ठाकरे आज पुण्यातील जे मनसेचं पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत होत्या। एवढंच काय तर पुणे लोकसभेचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ त्यांनी देखील अमित ठाकरेंची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यानंतर अमित ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अनेक मोठे मोठे खुलासे केलेले आहेत। जर आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहेत ते शिवाजी मैदानावर त्या ठिकाणी मुंबईत सभा घेऊ शकतात आणि त्या सभेला राज ठाकरे देखील उपस्थित असतील। मंचावर मोदींसोबत राज ठाकरे देखील असतील असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। मात्र त्याची तारीख अजून क्लिअर झालेली नाही, डिक्लेअर झालेली नाही। त्याचबरोबर मुंबईत महाविकास आघाडी खास करून जर आपण उद्धव ठाकरे गटाला जर बघितलं तर जी 6 जागा आहेत त्या जागांपैकी एकही जागा त्यांना मिळणार नाही, कारण खूप निगेटिव्ह वातावरण त्यांच्या संदर्भात आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर देशात भाजपला जे भाजपने नारा दिलेला आहे 400चा, यंदा 400 पार, परंतु ते देखील होणार नाही असं देखील त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांशी दिलखुलासपणे त्यांनी त्यांचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत। आणि त्याचबरोबर मनसे पुण्यामध्ये जोर लावेल आणि पुण्यातला जो उमेदवार आहे मनसे फॅक्टरमुळेच विजय होईल असं देखील त्यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्वतः राज ठाकरे मुंबईतील सभेच्या ठिकाणी उपस्थित असतील। त्याचबरोबर राज्यामध्ये अजून किती सभा राज ठाकरेंकडून घेतले जातील हे देखील स्पष्ट नाही, मात्र जर वेळ आली तर राज ठाकरे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी सभा देखील घेऊ शकतात अशी देखील त्यांनी शक्यता या ठिकाणी बोलून दाखवली आहे। मिकी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।